नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये एकूण 21,000 प्लस जागेची भरती निघालेली होती। जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आता याची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ही तिसरी यादी किती टक्क्यावर लागलेली आहे, जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पुढील प्रोसेस काय असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। भारतीय डाक विभागाच्या एकूण 2 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे आणि यात तिसरी यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। बघा तिसरी यादीमध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, GDS ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025 मध्ये भरती निघालेली होती आणि आता महाराष्ट्राची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा या ठिकाणी तुमचं डिव्हिजन दिलेलं आहे, ऑफिस, पोस्ट नेम, तुमची कॅटेगरी, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, ठीक आहे, आणि किती टक्के तुमची नियुक्ती झालेली आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कुठं करायचं आहे, जर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये असेल तर तुम्हाला संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल। या ठिकाणी डिव्हिजन ऑफिसचं नाव दिलेलं आहे, ठीक आहे। तर बघा अहमदनगर पण या ठिकाणी दिलं आहे, नंतर अकोल्याचे पण बरेचसे विद्यार्थी आहे, ठीक आहे, नंतर अमरावतीचे पण विद्यार्थी या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी जो आकडा दिसत आहे सर्व 90च्या वरच आहे आपल्याला। यामध्ये छत्रपती संभाजीनगर हँडिकॅप 92 दिसत आहे, लक्षात ठेवा हँडिकॅप 92 आहे इथं। बारामती, ठीक आहे, सर्व 90च्या वरच आहे। यामध्ये बारामतीला एक 89 आहे ST कॅटेगरीचा उमेदवार। नंतर आहे बीड डिव्हिजन पण, यामध्ये पण सर्व 90च्या वरच आहे, 90च्या खाली कोणी दिसत नाही आहे। ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनाच फक्त 90च्या खाली मार्क्स मिळालेले आहे, म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित चेक करावं लागेल। तर यादी चेक करताना हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे यावर तुम्हाला माहिती पडून जाईल की तुमचा नंबर लागला की नाही लागला। तर हा रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित चेक करायचा, यावर तुमची नियुक्ती झाली की नाही झाली हे माहिती पडेल। 572 विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला जर 85च्या वर मार्क्स असेल 10वीमध्ये तरच तुम्ही आपली नाव या ठिकाणी चेक करायचं। 85च्या खाली कुठंच कोणत्या डिव्हिजनमध्ये विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली नाही आहे, सर्व 85च्या वरच आहे, ठीक आहे, कारण जास्तीत जास्त 90च्या वर आहे, फक्त 89 पर्यंत ST कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे। तर गोवा डिव्हिजन पण या ठिकाणी आता 90च्या वर गेलेले आहे। तर गोवा डिव्हिजनमध्ये हँडिकॅप विद्यार्थी 80.5 वर सिलेक्ट झालेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे मित्रांनो। तर संपूर्ण यादी तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायची। ही जी साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्हाला संपूर्ण यादी पाहता येणार आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण यादी मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर बघा मित्रांनो, जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल। लक्षात ठेवायचं, संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि 2 झेरॉक्स सेट तयार करायचे। ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स सेट तयार करायचे, सेल्फ अटेस्ट करून ते पण सोबत घेऊन जायचे। ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावंच लागेल तुम्हाला, पण 2 झेरॉक्स सेट तयार करायचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंटचे आणि ते सेल्फ अटेस्टेड करून सोबत घेऊन जायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ठीक आहे। याची जी अंतिम तारीख आहे ते 3 जून। तर मित्रांनो, जी आता तिसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे, याची आणखी 3 ते 4 यादी लागण्याची शक्यता आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर पुढे यादी तुम्हाला पाहणे गरजेचं राहणार आहे। ज्याची नियुक्ती होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना SMS पण या ठिकाणी पाठवला जाते। हे खूप महत्त्वाचं आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरीशी प्रत्येक अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।